नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे नजरेत तुझ्या क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वेलकम वेलकम वेलकम. लो चली मैं अपनी देवर की बारात लेके लो चली मैं अपनी देवर की बारात लेके लो चली मैं. क्या बात है, क्या बात है. खूप 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 स्वागत रेणुका तुझं. धन्यवाद. वा वा वा. तुमचं आणि माधुरी दीक्षित यांचं एक वेगळंच नातं आहे ते आजही पाहायला मिळतं आम्हाला. तर काही जरा सिक्रेट सांगा ना, काही आठवणी सांगा, काही गमती ना महाराज, आपल्याला थोडं एक प्रेक्षक म्हणून है ना. हम आपके हैं कौन मध्ये मी जेव्हा काम करत होते तेव्हा खूप बारीक होते, तर ती भाभी म्हणून काम करायचं म्हणून मला चिक्कार लेयर्स दिले होते कपड्यांचे. तर आम्ही एकाच प्रकारच्या साड्या नेसून धिकतानाचं सिक्वेन्स होतं जिथे दोघी जणी काम करत असतो किचनमध्ये. सलमान येतो, बघतो आणि त्याला लक्षात येतं की माधुरी इकडे आहे. तो बेचकी आणायला जातो आणि आम्ही शिफ्ट करतो. म्हणजे मी त्या बाजूला जाते आणि त्याच्या लक्षातच नाही आणि तो ते गुलेल वापरून ते झेंडूचं फूल मला मारतो चुकून. बरं ते मारतो पण मला ते म्हणजे कळलंच नाही, कारण इतके लेयर्स होते. तर त्याच्यातून झेंडूचं फूल कसं काय जाणवणार कसं. मग मी माधुरीला म्हटलं अगं असं झालंय, मी काय करू. ती जाम हसली. तिने मग एका असिस्टंट डिरेक्टरला सांगितलं की तुम्ही खूण करा तिला, म्हणजे तिला लक्षात येईल की झेंडूचं आता फुल लागलंय. आणि मग ते लागल्यानंतर मी टर्न केलं. सलमानचा चेहरा असा झाला की ही काय गेंड्याची कातडी आहे का हिची, हिला कसं काय कळत नाहीये. वा. तर असे सगळे प्रकार. वा, कमाल. आज कसं आहे की तुम्हाला आहेर द्यायला सगळ्यांना आवडतो, बरोबर आहे. बरोबर. पण आज आम्ही तुम्हाला आहेर देणार आहोत. कळलं. म्हणजे कसं होणार आहे की तुम्हाला स्वयंपाकासाठी आता जी काय भांडी लागणार आहेत ती सगळी भांडी तुम्हाला आता मिळणार आहेत. पण ते काय टास्क एवढाच आहे की ती भांडी घेत असताना एक एक उखाणा घ्यायचा आणि ते भांड घ्यायचं. चला मग आणा सेटअप, आणा पटकन. चला, सुरुवात कोणापासून करूया. विराजस. वा. किचन कलाकारच्या मंचावर करायचं आहे आम्हाला श्रीखंड. वा वा. किचन कलाकारच्या या मंचावर करायचं आहे आम्हाला श्रीखंड. शिवानी बरोबर आहेच आहे. आता घेऊ का हे भांड. कढई आणि चमचा हवा. राणाजींना अजिबात आवडत नाही कावळ्यांची काव काव. राणाजींना अजिबात आवडत नाही कावळ्यांची काव काव. किचन कलाकारवर येऊन मला हवाय हा डाव. वा 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 वा. कधीपासून म्हणतायत किचन कलाकार मध्ये या ना. मला कढई आणि चमचा का हवाय याची मला नाही कल्पना. वा 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 वा. तर एक खूप वयस्कर अशा त्यांच्या नातेवाईक होत्या, त्या बसल्या होत्या तिकडे आणि सडनली माझ्या नवऱ्याने त्यांना म्हटलं, ओ डुकरिया उते काय बैठी हो. काय इथे हो. आणि मी म्हणजे इतकी घाबरले. मी म्हटलं मी ह्यांना खूप चांगला माणूस समजत होते. ते असे वयस्कर लोकांना डुकरिया असं का म्हणतात? किती वाईट ना हे. म्हणून मी शांतपणे जरा त्यांना म्हटलं अहो तुमच्याकडे वयस्कर लोकांना असं डुकर बिकर म्हणतात का? आमच्यात ते चांगलं मानत नाहीत. म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? तर ते म्हणाले डुकरिया म्हणजे म्हातारी. आपण म्हणतो ना ए म्हातारे. तर डुकरो म्हणजे म्हातारा आणि डुकरिया म्हणजे म्हातारी. डुकरिया हे ऐकून मला एक गाणं आठवलं. काय? ऐका.
है, है.